एकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानात्पराय एकं गुरुर्वन्दे भगवन्देवमुने ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतञ्च अद्वैत भाव पटुलाहित बुद्धिरवश्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराजनमोत्तयम्। अगा ज्याचीनी उपजी उत्पत्ती, ज्याचीनी अंगे स्थितीशी स्थिती, ज्याचेनी प्रलया प्रलय शक्ती, ऐसा जो त्रिजगती मुक्त हेतू, या परी जो जगाचा हेतू, स्वये स्वसत्ता हेतू रहितू, सच्चिदानंदे सदोदितू, तो जाननिश्चितो नारायणी। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला ग्रंथ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा ग्रंथ श्रीमद भागवतावरील 11व्या स्कंदावरील केलेली टीका म्हणजे श्री संत एकनाथी भागवत आपण ज्याला म्हणतो, या भागवतातील 19व्या अध्यायात तिसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत। महाराज या अभंगा आपल्या या ओळीमधून आपल्याला परमात्म्याचं स्वरूप सांगतात आणि हा प्रश्न परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते राजा जनकानं नवनारायणाला प्रश्न विचारले। त्याच्यामध्ये भगवत भक्तीचं काय स्वरूप आहे हे विचारलं, मायेचं काय स्वरूप आहे, माया तरुण जाण्याला कशा पद्धतीनं माया तरुण जाता येईल, असे काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना अनेक प्रकारच्या युक्त्यानं हे नारायण उत्तर देतात आणि त्यातच ऐकून राजाला खूप समाधान होतं। ऐकून पुन्हा राजा प्रश्न करता झाला, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो आणि त्यात राजाने प्रश्न विचारला, कारण माया तरुण जाण्यासाठी उपाय विचारला होता म्हणून अनेक प्रकारचे सिद्धांत प्रबुद्ध नारायणानं सांगितले। आता राजा विचारतो की सर्वांभूती भगवत भाव पाहणे हाच मुख्य माया नदी तरुण जाण्याचा उपाय आहे असं आपल्याला ऐकायला मिळालं। हे माया नदीत तरुण जाण्याचा उपाय आपल्याला लक्षात आला की परमात्मा सर्वत्र आहे असं लक्षात आलं पाहिजे। लक्षात आलं पाहिजे म्हणजे की ते खरं आहे आणि ते आपल्याला माहित नसल्यामुळं मग ह्या अज्ञानानं आपल्याला कळत नाही। आपल्याला हे जग खरं वाटतं, हे नानाविध असलेलं जग, हे नाना प्रकारचं जग हे खरं वाटतं आणि परमात्मा हे खरं तर नाना जे रूप आहे हे मायेच आहे। माया आपल्याला विविधता दर्शविते, नसलेलं दाखविते आणि परमात्मा असलेला आहे, तो आहेच पण त्याचं ज्ञान नाही, तो कळत नाही तोपर्यंत हे असंच काहीच्या काहीतरी म्हणजे तो आहेच दिसण्यासाठी अधिष्ठान लागतं। आद्यस्त दिसायला सुद्धा काय लागतं, अधिष्ठान असल्याशिवाय आद्यस्त दिसत नसतं। आद्यस्त वस्तू का दिसते तर अधिष्ठान रूप वस्तूवरच आद्यस्त भासत असते। म्हणून ज्या अर्थी आपल्याला हे जग जरी भासत असलं तर हे कशावर तरी भासतंय, त्याचं अधिष्ठान असलं पाहिजे। मग अधिष्ठान जर लक्षात आलं तर आद्यस्त वस्तू राहत नसते, आद्यस्त वस्तू राहत नाही। जसं उन्हावर प्रखर उन्हात आपल्याला मृगजळ भासत पण मृगजळ नसतं, भासत ते प्रखर उन्हामुळे भासत, म्हणजे त्याचं अधिष्ठान प्रखर ऊन हेच अधिष्ठान आहे। तसं जी जी वस्तू भासते, स्वप्न आपल्याला भासत, स्वप्न भासत पण का भासत, कशावर भासत तर ते आपल्या ठिकाणी असलेली अविद्या,
त्या अविद्येमुळे भासत. आणि म्हणून स्वप्न तरी जागृतीत आल्यावर स्वप्न खोट आहे असं आपल्याला कळतं का नाही? जागृतीत आल्यावर स्वप्न भास आहे असं कळतं. ती अवस्था बाहेर आलं की भाष्य असं कळतं. या अवस्थेत आलं की हे भाष्य असं वाटत असतं. कोणतंच खास नाही. अवस्थात म्हणलं की काय कोणतंच खास, तुम्ही खास आहे. त्या तिन्ही अवस्थाला बघणारे, तिन्ही अवस्थाला जाणणारे, तुम्ही तिन्ही अवस्थाला जाणता का नाही? तुम्ही खरे. ह्या अवस्था खऱ्या नाही. ह्या अवस्था खऱ्या असत्या तर ही अवस्था त्या अवस्थेत राहिली असती, ती अवस्था त्या अवस्थेत राहिली असती. नाही, ह्या एकूणमकीला जाणीत नाही आणि ह्या यायला स्वतःला बी जाणीत नाही, तर ह्या तिन्हीला तुम्ही जाणता. म्हणून तुम्ही जाणणारे खरे या जगाचे अधिष्ठान कोण आहेत? मग आपण आहे. असं आपलं स्वरूप आपल्याला नीटनीटकं कळावं. आणि मग तुम्ही मग कसे आहेत? अधिष्ठान आहे त्या जगाचे, तर तुम्ही व्यापक आहे. तुम्ही व्यापक आहेत, निर्गुण आहेत, निराकार आहेत, निर्विकार आहेत. अशा प्रकारचं तुमचं नित्य असणार आनंद स्वरूप असं स्वरूप आहे, ज्ञान असं तुमचं स्वरूप आहे, असं असणार स्वरूप आहे, व्यापक आहे. मग व्यापक हे म्हणल्यावर जे जे जिकडं जिकडं पाहिलं, जिकडं जिकडं दृष्टी गेली, तिकडं तिकडं काय परमात्माचे, म्हणजे तुम्हीच आहेत, म्हणजे परमात्मा आहे. असा परमात्मा भाव ज्याचा झाला सगळीकडे, आहे का नाही? जे जे दृष्टी दिसे ते हरी. हरीची आदासा हरी दाही दिशे. असा हरीच्या दासाला किंवा ज्याने हरी जाणला त्याला सर्वत्र हरीच दिसतो. कारण दिसतो का आहेच? तो आहेच. तो आहे म्हणून दिसतो, म्हणजे ज्याला जसं आहे तसं दिसतं, आहे का नाही? ज्याला खरं कळालं ना, की त्याला खरं कळाल्यावर त्याला खरं जे आहे ते खरं दिसत. ज्याला खरं नाही कळालं तर मग तुम्हाला ते नाही कळालं तर दुसरंच काहीतरी. आपल्याला दोरीवर सर्प, सांजवेळी दोरी असती पडलेली, पण आपल्याला सर्प दिसतो. काहून सर्प दिसतो? तो दोरी न कळाल्यामुळं. दोरी स्पष्ट न कळाल्यामुळं सर्प दोरीच्या न कळण्यात हे का कशात? दोरी कळाल्यावर आहे का? दोरीच्या न कळण्यात सर्प आहे. दोरीच्या न कळण्यात सर्प आहे. दोरी कळाल्यावर सर्प आहे का? नाही. सर्प पहिला नव्हता आणि दोरी कळाल्यावर बी नाही. पण सर्पाचा आपल्याला एक संस्कार असल्यामुळे ते दोरी सारखा लांबट असतो, म्हणून आपल्याला दोरी न कळाली म्हणून आपण काय त्या दोरीचे सर्पाचे संस्कार, म्हणजे जसं सर्पाचे संस्कार म्हणजे आपल्याला लांबट हे वाकडा तिकडा आहे, तशी दोरीचे संस्कार, तशी दोरीचे स्वरूप आपल्याला न कळाल्यामुळे मग आपल्याला ते सर्पाचे संस्कार होते, तर तसा सर्प दिसतो. तसं आपल्याला आपलं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप न कळाल्यामुळे आपल्याला हे जग म्हणतात की सर्वाभूती भगवत भाव पाहणे हाच मुख्य माया नदी तरुण जाण्याचा उपाय आहे. हा सिद्धांत ऐकून राजाचं तर समाधान झालंच, राजा जनकाचं. पण राजाने विचारलं की असा जो परमात्मा आहे की विधे राजा मनात सुखाला, आणि त्या सुखाची त्याने भगवान नारायण परब्रह्माचे स्वरूप विचारले. नारायणाची भक्ती केली असता उत्तम भक्त माया नदी तरून जातात, तर त्या नारायणाचे वास्तव स्वरूप काय आहे? ज्या नारायणाच्या नामानं, ज्या नारायणाचं स्वरूप जाणल्यानं भक्त माया नदी तरून जातात, म्हणजे ही माया नाही असं लक्षात येतं की परमात्माची. पण त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? आता हे माया नदी तरून जाण्याचा उपाय सांगितला की सर्वत्र भगवत भाव पाहणे हा माया नदी तरून जाण्याचा काय उपाय. पण ज्याच्या नामावर हे तरल्या जात, ज्या भगवंताच्या स्वरूपानं किंवा ज्या भगवंताच्या नामानं ही माया नदी सहज तरून जाता येते, तर ती माया नदी तरून जाता येते ज्या भगवंताच्या नामानं.
त्या भगवंताचं स्वरूप तरी माहित पाहिजे का नाही. मग तो भगवंत कसा आहे, त्या भगवंताचं काय स्वरूप आहे, आपल्याला जर पाहता असला तो देव तर मग तो कसा आहे पाहावा लागेल का नाही. त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे असा प्रश्न विचारला राजा जनकानं. ते सभेमध्ये बसलेले 9 नारायण त्यांच्या घरी जे आलते, त्या नारायणाची यथा सांग पूजा करून त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न 9 प्रश्न विचारले. आणि त्या 9 प्रश्नाचं उत्तर हे 9 नारायण एका पाळीनं एक जण त्या 9 प्रश्नाचं उत्तर देतात. त्यापैकी आज हे 4 नारायण आहेत, ते आहेत पिप्पलायन नारायण. आणि मग नारायणाचं स्वरूप काय ते स्वरूप सांगतायत पिप्पलायन नारायण. आणि म्हणून इथं महाराज सांगतात की ते पिप्पलायन म्हणतात की हे राजा, विश्वाची स्थिती उत्पत्ती लय याचे कारण पण स्वतः हेतू रहित असा जो नारायण तो परम तत्वच आहे असे या विश्वाचं जे कारण आहे, त्या विश्वाची जी स्थिती लय उत्पत्ती जो करतो, तर तो या उत्पत्ती स्थिती लयाचं कारण असणारा तो नारायणच. आणि त्या नारायणाचं जे स्वरूप आहे तर ते नारायणाचं स्वरूप आपल्याला थोडं विस्तारपूर्वक पिप्पलायन नारायण सांगतात की आघा ज्याचे उपजे उत्पत्ती, ज्याचे अंगे स्थितीशी स्थिती, ज्याचे प्रलया प्रलय शक्ती, ऐसा जो त्रिजगती मुख्य हेतू, की ज्याच्या सत्तेने जगाच्या उत्पादकात ईश्वरात एकोहम श्याम प्रजाये, मी एक असलेला अनेक व्हावे, मी जन्माला यावे अशी उत्पत्ती शक्ती निर्माण होते, की ज्याच्या अधिष्ठानामुळे जगाच्या स्थिती कर्तव्यात तत्सृष्टाव महाराज सांगतात की तत्सृष्टाव तदेवाणू प्रविश्य जग उत्पन्न करून जगाच्या स्वरूप धारणेकरिता प्रवेश करता झाला, अशी स्थिती शक्तीला प्राप्त करून दिली आहे. असा जो जगत उत्पत्ती स्थिती लयाला मुख्य कारण आहे, या जगाच्या उत्पत्तीला स्थितीला लयाला जो कारण असणारा तो परमात्मा वास्तविक पाहता त्याचं स्वरूप तर व्यापक आहे, त्याचं स्वरूप निर्गुण निराकार आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. पण तेच स्वरूप जगाला कारण कसं झालं, या उत्पत्तीला कारण कसं झालं, या स्थितीला कारण कसं झालं, आणि या नाशाला कारण लयाला कारण हेच कसं झालं ते सांगतात. की ज्याप्रमाणे सायंकाळात पहाट दुपार आणि संध्याकाळी या तिन्ही काळी काळात भेद असला तरी आकाश अलिप्त असते, त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लयात नारायण परमात्मा अलिप्त असतो. जसा आकाशाला सकाळ दुपार संध्याकाळ असं काही त्याच्या ठिकाणी सकाळ बी नाही, दुपार बी नाही, संध्याकाळ बी नाही. आकाश जसं सारखंच असतं, त्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा असा काही भेद नाही. तसं परमात्म्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय हे काही परमात्म्याच्या ठिकाणी नाही, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. मग ही उत्पत्ती स्थिती लय हे जग कसं निर्माण झालं, जगाची उत्पत्ती कशी झाली, तर त्यांनीच मायेला धारण केलं. कशाला? मायेला धारण केलं. माया ही उपाधी घेतली, मायेला धारण केलं. चंद्र सूर्य तारा नाही, मोठ्याने सांगायचं, पटपट सांगायचं, दमाने नाही. तिथे एका ढालग्याचं निर्माण झाले, तिने एवढी खाती केली कानोबा तेरे तेरे. ते मग असं असणार की माया उपाधी स्वीकारली, एका अंशावर असणारी माया. वास्तविक पाहता माया नाहीच, पण आता जग म्हणलं की
आपल्याला जगाची संगती कशी लावावी, आपल्याला जग दिसतंय का नाही पुढं, संतांच्या दृष्टीनं हे नाही. संतांच्या दृष्टीनं परमात्माची, आपल्या दृष्टीनं जग आहे. आपल्याला काय दिसतं? जग. जग. आपल्याला काय दिसतं? संताला आपण जर विचारलं, हो महाराज आम्हाला तर हे जग दिसतंय, हे काय आहे? हे पंच ज्ञानेंद्रियांनी मला जगाचं ज्ञान व्हायलंय, जग नाही कसं काय म्हणता तुम्ही? हे जगाचं तर प्रत्यक्ष ज्ञान व्हायलंय का नाही? ते म्हणते जग नाही. आपण ज्याला जग म्हणतो ते म्हणते जग नाही, माया आहे. आता त्याला काहीतरी बोलावं लागेल ना आपल्याला. ते म्हणते अरे जग नाही बाबा. मग जग नाही तर काय हो महाराज, आहे ना पुढं दिसायला नाही एवढं. नाही म्हणजे माया आहे. माया कशी असते? माया, अरे माया म्हणजे नसलेलीच असते. असतं एक दाखविती, असतं एक दिसतंय, त्याला म्हणावं माया. मग हे जग नाही. आपण म्हणतो जग आहे, तर मग महाराज म्हणते माया आहे. हे काय? माया आहे. माया म्हणजे दिसायला एक असत आणि असायला दुसरंच असत. दिसत एक आहे का नाही? दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं. तसंच आपण बी फसतो. जीव कसा फसला? जगाला सत्य समजूनच फसला का नाही? नसलेलं जग पण खरं समजतो आणि मग त्याच्यातच अडकून पडतो, त्याच्याच वासना घेतो, त्यालाच खरं समजू आहे का नाही? त्याच्यात बोलून जातो, दुःख भोगीत राहतो. म्हणून इथं संतांच्या संगतीत आलं की संत आपल्याला बरोबर शिकवतात, अरे हे जग नाही, काय माया आहे. माया कुठून आली? नसलेलीच. पण आता माया घ्यावा लागली. माया आजातवादानं मायात नाही, आजातवादानं जग नाही. माया घ्या काही परमात्माची, एका परमात्म्या वाचून दुसरं काहीच नाही, आहे का नाही? पण आता तुम्हाला असं डायरेक्ट सांगल्यावर तुम्हाला पटायचं की नाही? तुम्हाला पटतं का असं सांगितलं? नाही पटत. आपण त्या बीजगणित होतं, आम्हाला त्या गणितात होतं ना, गणित सांगितलं की ती किंमत सांगायची किती. आता असं गणित आलं समजा एखादं दिलं, समजा तर मग अगोदर आम्हाला एक्स घ्यावा लागत होतं की समजा एक्स. ती एक्स काऊन घ्यायचं? नसलेलंच काय एक्स गणितात होतं का? नाही. एक्सचा काय संबंध आहे का? नाही. पण ती एक्स घेतल्याशिवाय गणितच सुटत नाही. एक्स घेतल्याशिवाय काय होत नाही. आणि एक्स आहे का गणितातलं? नाही. पण एक्स घेतल्याशिवाय गणित काही सुटत नाही. तस हे माया आहे का? नाही. पण घेतल्याशिवाय हे गणितच सुटत नाही. मग हे सगळा परमात्माची एक परमात्मा आहे, एकोश्याम एकोहम बहुश्याम, आहे का नाही? एकच असणारा तो परमात्मा अनेक झाला, असा विस्तार झाला, असं आपल्याला हे जग दिसायले का नाही? म्हणून मग आपल्याला संत सांगतात, महाराज सांगतात की अरे एकच असणारा परमात्मा आहे, तो अनेक रूपाने जरी दिसत असला, आहे का नाही? चैतन्याची शोभा एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा, असा एकच असणारा परमात्मा आहे. तो नानाविध रूपाने जरी दिसत असला तर तो एकच परमात्मा आहे. आधी मध्ये अंती अवघा हरी एकच अनेक एक हरी. जसं ते लग्नातलं रूप होत असतं, आहे की नाही? ते सगळं साखरेच असतं का नाही? साखरापासून तयार केलेलं असतं. पण नाना प्रकारचे असतात ते वस्तू. पण नाना प्रकारच्या वस्तू जरी असल्या तर एक साखरच आहे का काय? एकच साखर. शहाणा माणूस साखर म्हणूनच पाहतो त्याच्यात. आणि ज्याला कळत नाही ते म्हणतो ह्या वस्तू वेगवेगळ्या, काही त्याला आवडतात काही नाही आवडत, असं होतं. आणि साखर पाहिली की आवड निवड राहील का? काही नाही. साखर पाहिल्यावर काहीच नाही, साखर म्हणलं की साखरच. तसं परमात्मा जर लक्षात आला तर माया कुठं राहते? माया राहतच नाही. माया पुढं जर दिसत असली तर, माया जर पुढे आली तर परमात्मा दिसू देत नाही. परमात्मा ज्याला दिसला, ज्याला परमात्मा कळाला, त्याला माया राहत, त्याला जग राहत नाही. म्हणून हे जग नव्हे अवघा जनार्दन. पण थोडासा विचार केला, थोडासा विचार करून बारकाईनं, कारण आपल्याला बुद्धी आहे ना, मनुष्य देहातली दिलेली बुद्धी आहे का नाही? या बुद्धीनं विवेक करता येतो, विचार करता येतो. बुद्धीनं विचार करून आपल्याला
परमात्म्याचं स्वरूप जाणता येतं. आणि तो परमात्मा एकच असणारा तो परमात्मा पण अनेक झाला म्हणजे जग झाला, असं एक सूत्र आहे. आणि म्हणून त्या सूत्राची आपल्याला संगती लावायची असली तर तो परमात्मा कसा आहे, मग त्याच्याबद्दल महाराज सांगतात की ती माया उपाधी घेतली आणि माया उपाधी घेऊन तोच माया उपाधीने ईश्वर झाला. काय झाला? ईश्वर झाला. म्हणजे माया उपाधी घेऊन ईश्वर झाला. असं ईश्वर नाही, ते असं ब्रह्म होत. असं कसं होतं? ब्रह्म निर्गुण निराकार असं आहे की नाही. पण ते आता ईश्वर झाला. तो काय झाला? ईश्वर. माया उपाधी घेऊन ईश्वर झाला. ईश्वर झाला म्हणून त्यांनी मग हे त्याला हे ईश्वर झाला. त्या मायाच्या करवी, मायाच्या उपाधीनं, माया घेऊन, कारण सगळी शक्ती याची तिला, मायेला. सगळी कोणाची शक्ती? कोण? मायाला. काय माया ही निस्ती उपाधी आहे का नाही. पण हे चैतन्याची हे उपादान हेच आहे का नाही. मग पुढं जगाची उपादान माया बी होती, पण हा निमित्त उपादान हा असल्याशिवाय नाही. ह्यो खरा उपादान, ह्यो खरा उपादान. उपादान म्हणलं उपादान माया काढून घेतली जग नाही हो, पण परमात्मात जर काढून घेतलं तर मग कुठे माया बिन जग बी काहीच नाही. मग खरा उपादान म्हणजे परमात्माची आहे का. परमात्मा उपादान कुठं होत असतो का? पण ते उग निमित्ताला. मग उपादान तो कुठं? तोच सगळा. पुन्हा उपादान काय म्हणायचं? नाही, अभिन्न उपादान कारण. हा, अभिन्न उपादान कारण. तो अभिन्न उपादान होऊन अभिन्न राहतो आहे का नाही. आणि तो पण ते आपल्याला संगती लावायसाठी त्याला उपादान मग म्हणावं लागतं. निमित्त उपादान कारण. तो निमित्त आहे. कसं आहे? निमित्त आहे. मग माया ही उपाधी घेतली आणि मग त्यांनी मग संकल्प केला. मग माया उपाधी घेतल्यावर करता येतो त्याला, संकल्प करता येतो, सगळं करता येतो त्याला. त्यांनी उपाधी धारण केली म्हणल्यावर मग तो सगुण झाला. आता त्याला मग संकल्प विकल्प बी करता येतो. मग त्यांनी ही सृष्टी, चराचर सृष्टी निर्माण केली, पंचभूत निर्माण केले, 3 गुण निर्माण केले. म्हणजे आता हे नसलेलेच का केले? अजातवादाकडे जेव्हा जाताना तेव्हा हे नाहीच होत. पण मग आता हे परिणाम करावा लागतो. परिणामवाद, मायाचा परिणाम जग, ही परिणामाला पावली. पण हे अधिष्ठान हेच, ह्याच्याशिवाय ती परिणाम पावती का? नाही. मग हे मायाचा परिणाम आहे. जग काय? मायाचा परिणाम. जशी काय दुधाची झाली दही आहे का नाही, की दुधाच परिणाम. माझे या विस्तारलेपणाचे नावे हे जगत नव्हे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही. बरोबर, महाराजांनी चांगली ओवी दिली मग आपल्याला. किंवा अशा प्रकारचे दुधाचाच परिणाम दही, तस मायेचा परिणाम जग. मायेचा परिणाम जग. मग हे तो परमात्मा माया उपाधी घेऊन त्यांनी हे पंचभूत, 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, हे 3 गुणाचं हे जग आहे. पंचभूताचं जग आहे. हे अष्टधा महाप्रकृतीचं हे जग आहे. हे पंचभूत, 3 गुण, हे सगळं यांनी निर्माण केलं. मायेपासून निर्माण हे झालं. आणि म्हणून मग त्याने हे निर्माण केलं म्हणजे उत्पत्ती केली. उत्पत्ती केली. याच्यात मग उत्पत्ती पुढं त्याची स्थिती, हे सगळं जग बदलणार आहे आता. पण काही काळ स्थिती, नंतर त्याचा बदल, नाश, म्हणजे त्याचा लय होतो. पुन्हा उत्पत्ती, पुन्हा नाश, पुन्हा उत्पत्ती आहे का नाही. स्थिती लय, उत्पत्ती, स्थिती लय, असा हे त्याच्यावरच सगळं होतं. तो अधिष्ठान आहे. आपल्याला काय सांगायचंय? तो अधिष्ठान आहे. आणि मग त्याच्या अधिष्ठानावर, म्हणजे तो अधिष्ठान स्वरूप असल्यामुळे त्याच्यावरच हे सगळं आहे. उत्पत्ती स्थिती लयाला कारण कोण आहे?
तो परमात्माच आहे असं महाराज आपल्याला इथं सांगतात. म्हणून की जो जगत उत्पत्ती स्थितीला लयाला मुख्य कारण आहे, याप्रमाणे जगाला कारण आहे, पण परमार्थ सत्तेने तो कारण रहित आहे. परमार्थ सत्तेने जर पाहिलं तर तो कारण रहित आहे, तो काय ह्या जगाचा कारण नाही. असं उत्पत्ती स्थिती लय कारण रहित म्हणजे अजातवाद, की त्याच्या ठिकाणी काही उत्पत्ती नाही, स्थिती नाही, लय नाही. आणि मग ज्याला असा परमात्मा कळाला तर त्याला परमात्मा म्हणल्यावर ज्याला परमात्मा कळाला त्याला जग राहतच नाही. मग त्याला जगच राहत नाही तर उत्पत्ती स्थिती लय कशाला म्हणेन? त्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थितीला याचा संशय सुद्धा राहतो का? नाही राहत. परमात्मा कळाला मग असं परमात्म्याचं स्वरूप आपल्याला निखळ स्वरूप जर कळालं आणि ते कळतं, या मनुष्य देहात बुद्धी आहे, ओळखू येतं, ते कळतं का नाही? कळतं. मग कळाल्यावर काय राहिलं? कळाल्यावर हे जग नाना प्रकारचं जरी वाटत असलं तर हे खरं नाही, हे कल्पित आहे. वास्तव परमात्मा आहे. आणि परमात्मा लक्षात आला की मग जग नव्हे अवघा जनार्दन. मग हे जरी नानाविध दिसत असलं तरी पण त्या भक्ताला अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्याशी बाप रुक्मा देवी गुरु पुन बांधली कैशी. तो पाहतो, तो बी पाहतो, पण परमात्माची, माझा परमात्माची. मुक्ताची देखी जगची. मोठ्याने सांगला असली बोल पाटकी आहे का नाही? ज्याप्रमाणे सायं प्रात पहाट दुपार आणि संध्याकाळी या तिन्ही काळी काळात भेद असला तरी आकाश अलिप्त असते, त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती प्रलयात नारायण परमात्मा अलिप्त असतो. म्हणून ह्या उत्पत्ती स्थिती लयात परमात्मा नारायण जो आहे तो परमात्मा म्हणजे जो अधिष्ठान आहे तो उत्पत्ती स्थिती लया वेगळा आहे. त्याच्या ठिकाणी नाही उत्पत्ती स्थिती लय आहे का नाही? म्हणून तो उत्पत्ती स्थिती विरहित असा अलिप्त आहे असं आपण त्याला पाहिलं पाहिजे. आणखीन बारकावा महाराज सांगते की जागृती स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये विश्व तेजस प्राज्ञेय रूपाने व्यापून शेवटी असंप्रज्ञात समाधीच्याही पलीकडे केवळ असंग उदासीन दृश्य निरपेक्ष द्रष्टा रूपाने ज्याची स्फूर्ती येते तोच नारायण आहे असे निश्चित जाण. असं महाराज सांगतात की जागृती स्वप्न आणि सुसुप्ती तिन्ही व्यापुनी समाधी ही परती ज्याची साक्षीत्वे स्फुरती तो जाण निश्चिती नारायण. की जागृती स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थामध्ये त्याचे वेगवेगळे विश्व तेजस हे अभिमान आहेत, त्याची प्राज्ञ त्यांनी धरलेला अभिमान या रूपाने व्यापून शेवटी असंप्रज्ञात म्हणजे समाधीच्या पलीकड म्हणजे सुसुप्तीच्या जागृतीच्या स्वप्नाच्या पलीकड ज्याची स्थिती आहे तो असंप्रज्ञात समाधीच्याही पलीकडे केवळ असंग की ज्याला कशाचा संग नाही, उदासीन दृश्य निरपेक्ष. तो सापेक्ष की पेक्ष का कोणाच्या नाही, निरपेक्ष. सापेक्ष म्हणलं की एकाच्या सापेक्ष एक असत आहे का नाही? तो निरपेक्ष, त्याच्या सापेक्ष कोण आहे? तोच आहे. म्हणून तो कसा आहे? निरपेक्ष आहे. म्हणून तो असंग आहे. आणि द्रष्टा रूपाने ज्याची स्फूर्ती येते तोच नारायण आहे निश्चित. मग असं जो जाणणारा आहे तो द्रष्टा आहे. आता जाणणारा, आता इथं जाणणारा कोण आहे? आपण आहेत जाणणारे, तुम्ही आहेत का नाही जाणणारे? जाणणारे, हा जाणणारा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा कसा आहे? तो द्रष्टा
सगळ्या ह्या सगळ्याला पाहणार आहे. पाहणारा म्हणजे त्याचं साक्षी आहे, द्रष्टा आहे. तो याच्यासारखा नाही. तो उत्पत्तीला पाहतो, तो स्थितीला पाहतो, लयाला पाहतो, पण तो उत्पत्ती स्थिती लयात येतो का? नाही. पाहणारा नाही. पाहणारा उत्पत्ती स्थिती लयाहून वेगळा आहे. त्याच्या ठिकाणी द्रष्ट्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय आहे का? नाही. तो द्रष्टा, त्याला द्रष्टा काऊन म्हणले? ह्या सापेक्षानं. वास्तविक तो द्रष्टा बी नाही, तो द्रष्टा बी नाही. आणि म्हणून तो त्याच्या ठिकाणी तो निरपेक्ष, त्याच्या ठिकाणी तो कोणाच्या सापेक्ष नाही. तो ह्या द्रष्टा म्हणजे त्या ह्या याच्यामध्ये काय उत्पत्ती स्थिती लयात आहे की नाही, स्वप्न सुसुप्ती जागृती ह्या सगळ्याचा द्रष्टा आहे. स्वप्न पाहणारा तोच, जागृती पाहणारा तोच, सुसुप्तीतला तोच. या तिन्ही अवस्थेला जाणणारा तो आहे. पण तिन्ही अवस्था तो आहे का? नाही. तिन्ही अवस्थेला जाणणार आहे, पाहणार आहे, पण म्हणजे त्या अवस्थेहून कसा आहे? वेगळा आहे, द्रष्टा आहे. म्हणून तो निरपेक्ष, तो काही याच्या सापेक्ष नाही. याच्या सापेक्ष म्हणजे हे असा परस्पर भेद आहे का त्याच्यात? काही नाही. तो याच्या सापेक्षेत येतच नाही. तो निरपेक्ष आहे. निरपेक्ष म्हणजे तोच तो द्रष्टा आहे. हे जड आहेत सगळे. उत्पत्तीला म्हणजे ह्या स्वप्न सुसुप्ती जागृती हे काय एकूणमेकाला जाणतात का? नाही. याला जाणणारा द्रष्टा आहे आणि ते जाणण्यात येणार आहे. जाणण्यात येणार तितकं जड असतं, त्याला काही कळत नसतं. कळत ज्याला ते तुम्ही, जाणणारे ते तुम्ही. असं जरा बारीक पाहिलं पाहिजे. आता हे जड जातं, डोक्यावरून जातंय म्हणून लोक ऐकत नाही. हे काय होतंय, काय सांगायला म्हणते द्यायची आता ते ऐकल्यावर कळत असतं ना. ऐकल्यावर आनंद आहे, असा जो आनंद आहे आपला आनंद आहे, हे होता आनंद आपला आपल्याला कळत असतो. आणि हेच नाही कळालं, याच्यात अडकून पडल्यावर काय आनंद मिळणार? हे आनंद आहे का? नाही. हे शाश्वत आनंद हे का नित्य आनंद आहे का? नाही. नित्य आनंदा पुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुडे ते सीन. हे विषय सुख हे कल्पित आहे, हे दिसायला आहे, झलक दाखवित नसत लगेच. सुख सुख आल्यासारखं वाटत आहे का नाही? आणि ते सुख गेलं तितक्यात दुःख होतं, म्हणून दुःखाला सुरुवात होती. आपल्याला वाटतं दुःख आलं, दुःख नसतं आलेलं. हे प्रपंच दुःख रूपची. तुम्ही याच्यात आसक्त झाला म्हणून ते दुःख रूपची. ओग एक दुःख जाऊन दुसरं दुःख येऊस तर तितक्या सांधीत तुम्हाला सुख होतं. तुम्हाला वाटतं लय सुख आहे, लय मजा याच्यात. अरे मजा नाही, हे गेलं की दुसरं दुःख. अरे दुःखच येते, पण थोडस जराशी संधी मिळाली त्या दुःखाची की आपल्याला वाटतं सुख झालं. सुख प्रपंचामध्ये असते, सुख तरी का त्या किती संकाधिक. सुख नाही, मग आपण सुखरूप आहे. आपलं स्वरूप सुख स्वरूप आहे. हे आपल्या स्वरूपाकडे आपण पहा, पुढं नाही पहा, इकडं पहा, आहे का नाही? आपल्याला अशी सवय लागली दुसऱ्याकडे पाहायची. आपल्याकडे पाहा का दुसऱ्याकडे पाहा? आपल्याकडे पाहा. आपल्याला दुसऱ्याकडे पाहिल्या बरं वाटतं का आपल्याकडे पाहिलं? दुसऱ्याकडे पाहिलं. मग हे चूक आहे. आपण आपल्याकडे पाहिलं पाहिजे. आपण आपल्याकडे पाहिलं पाहिजे. आपण दुसऱ्याकडे पाहतो, मग काय छान दिसतो तू, माझं स्वरूप नाही तसं, माझं रूप नाही तसं, काय सुंदर. अरे तू किती सुंदर आहे, तू पाह ना तुला. तू काहून दुसऱ्याकडे पाहून तसा येडा वाकडा झाला उगच, आहे का नाही? आपल्याकडे पाहा. आपण कसे, आपलं स्वरूप, आपण द्रष्टे, जाणणारे, ज्ञान स्वरूप आहेत, सत स्वरूप आहेत, आनंद स्वरूप आहेत, नित्य स्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे. असं आपल्याला आपलं स्वरूप लक्षात आल्यावर मग ते स्वरूप निरपेक्ष आहे. ते स्वरूप सुख स्वरूप आहे, ज्याला
निरस सुख म्हणते ते सुख, की ते सुख शाश्वत आहे, की ज्या सुखाचा कधी नाश होत नाही. जे सुख कधी येतय जातय असं नाही, जे नित्य सुख आहे, ज्याचं स्वरूपच सुख आहे, ते कधी येत न जात असं काही नाही. हे प्रपंचातलं सुख येतं, आपल्याला हे येतं जातं सुख पाहायची सवय लागलेली, म्हणून हे नित्य सुखाचा अनुभवच नाही ना. नित्य सुखाचा काय नाही, अनुभवच नाही आपल्याला. हे येणारं सुख जाणारं सुख. एखादा सुखाचा दिवस आला की उड्या मारायला बी दम नाही, दुःखाचा आला की उरबडबडू घ्यायला बी दम नाही. मग हे लक्षात जर आलं, आपलं जे असं जे खरं स्वरूप पाहिल्यावर हे राहत नसतं, हे राहत नाही. उरबडून घ्यायचं काम नाही, ते उरबडून घेत नाही, नाही त्याला उरच राहत नाही बडून घ्यायला. काय राहत नाही, ऊर बडून काऊन घेते, ऊर असतं म्हणून बडून घेता येतं. आता ऊरच नाही ज्याला, ते काय त्याला का बडवाबडीचं काही काम आहे का नाही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठं चुकायलो, आपलं जे स्वरूप आहे ते आपण पाहत नाही. तर आपल्याला संत ते शिकवते, तू तुझ्याकडे पाह. आपल्याला सगळ्या जगाची ओळख आहे, आपली नाही. दिल्लीतल्या गोष्टी आणतो आपण, आपलं काय चाललंय ते हे काहीच माहित नाही. काय रे, अशी तर सवय लागली ना, एका संगतीत दुसरा आला की त्याच्या संगतीत त्याला ही, त्याच्या संगतीत त्याला ही. मग हे इकडच वाहून चाललंय. खरं जे आपलं स्वरूप आहे, आता मनुष्य देह मिळाला आपल्याला, मनुष्य देहात आपल्याला हे कळावं. संत सांगते, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चिरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. या प्रपंचाच्या नादी लागल्यामुळं जीवपणा आला का नाही. जीवपणा आल्यामुळं जीव मनाच्या अधीन गेला, इंद्रियाच्या अधीन गेला, आणि नसलेलं दुःख व्हावं. आपण पाहिलं ना आता चिंतनात की जीव राजा आहे, राजा आहे, पण सेवकाच्या हातात गेला. कशाच्या? त्याच्या हातात गेला, मग गुलाम झाला. ते जसं करते तसं, ते जिकडं नेते तिकडं चाललाय नाही हो. आता याच्या ताब्यात सगळे असं का हे त्याच्या ताब्यात असं, याच्या ताब्यात सगळी प्रजा कोणाच्या ताब्यात असं, पण हे गेलं ना याच्या ताब्यात, मनाच्या ताब्यात गेला, इंद्रियाच्या ताब्यात गेला, आणि मग त्याला आपण राजा आहेत हेच कळत. तो म्हणतो आता काय करू, मग आता काय करू, मग आता काय करू, म्हणजे आता तू राजा आहेस, तू असा दीन झाला. काय झाला? दीन झाला, दीन दरिद्री झाला. दीन म्हणजे इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणी. इंद्रियाच्या अधीन झाला, मनाच्या अधीन झाला, म्हणून दीन झाला. जो दीन असतो तो दरिद्री असतो. दीन झाला, मग हे दीन का झाला? दीन आहे का असतोय पाहता, अरे हा श्रीमंत आहे, राजा आहे का नाही. असं आपलं स्वरूप आहे, ते आपलं स्वरूप असं आपण पाहिलं पाहिजे. आपण गेलो मनाच्या अधीन, इंद्रियाच्या अधीन, ते इंद्रिय मन लागलं विषयाच्या नादी, त्या पंचविषयाच्या अधीन, आणि ते पंचविषयाच्या अधीन याला घेऊन फिरायले. येऊ त्या विषयाच्या नादी लागले इंद्रिय मन, जीव बी त्याच्या नादी लागला. मग 84 लक्ष योनीमध्ये फिरायला. वास्तविक पाहता हा का फिरणारा आहे का नाही, फिरायला का नाही, नसलेलं नवलच झालं का नाही. आता हा पाहिला तर व्यापक स्वरूप याच, निर्गुण आहे, निराकार आहे का नाही, सगळ्याचा अधिष्ठान तोच. नाही त्याला पाहिलं की दुसरं नाहीच काही, असं त्याचं स्वरूप आहे. पण याच स्वरूप असं दीन झालं, दुबळा झाला, दुःखी झाला आहे का नाही. याला तोंड आलं, त्याचा चेहरा सुटला, उदास झाला. आता काय करू म्हणतो, काय खरं नाही. हे सगळं कशामुळे झालं? फक्त आपलं स्वरूप आपल्याला न कळालं मुळे. म्हणून आपलं जे नित्य स्वरूप आहे, सत स्वरूप आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण द्रष्टे जाणणारे,
महाराज सांगायचे की द्रष्टा आहे. द्रष्टा कसा आहे तर निरपेक्ष आहे. तो कोणाच्या सापेक्ष नाही असं लक्षात आलं पाहिजे. म्हणून जागृतीतील अंतःकरण वृत्तिरूप ज्ञान, स्वप्नातील अविद्या वृत्तिरूप ज्ञान आणि सुसुप्तीतील साक्षीरूप ज्ञान असा तो पूर्ण ज्ञान स्वरूप नारायण आहे. असा तो तिन्ही अवस्थेला जाणणारा ज्ञान स्वरूप आहे का नाही. आणि याप्रमाणे परमात्मा परप्रकाश, परमप्रकाश, हृदयस्थ तो कसा आहे परमप्रकाश. परम म्हणजे श्रेष्ठ, मोठा, सगळ्याचा प्रकाश आहे तोच परमप्रकाश. हृदयस्थ आत्मा, आत्ता इथं हृदयात प्रगट आहे. ज्याला कळतं तो जाणणारा तो नारायण. तो काय नारायण हे असे ते राजा तू निश्चितपणे जा असं लक्षात. कोण जीव, तुम्ही आम्ही हे राजे, हे राजा आहे, जीव राजा आहे असं तू लक्षात घे. राजा जनकाला सांगायला पलायन नारायण सांगायले. जनक राजा म्हणजे कोण? आपणच जनक आहे. तुम्ही जनक, जाणणारे तुम्ही जनक, तुम्ही राजा, ज्ञान स्वरूप असणारा राजा. म्हणून इथं महाराज म्हणतात की असे ब्रह्मज्ञान सांगत असता ते ब्रह्मज्ञान फार अवघड आहे असे वाटेल, पण सहज ब्रह्म हाताशी. अवघड वाटत जरा, जड जाते, पण लक्षात आल्यावर सहजच हातात, सहजच सहजच काय होत लक्षात येत. एवं परमात्मा परमज्योती आत्मा हृदयस्थ त्रिजगती त्या ते नारायण म्हणती जाण निश्चिती निरपराध. म्हणून ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होईल अशी युक्ती पुन्हा नारायण आपल्याला सांगतात की ऐशी सांगता ब्रह्मस्फूर्ती अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ती सहजे ब्रह्म आतुडे हाती एकते उत्पत्ती सांगेन तरी परमात्मा ब्रह्मपूर्ण तुझे हृदयी नांदे आपण ज्याचे निमन बुद्धी प्राण इंद्रिय जाण वर्तती. म्हणून महाराज म्हणतात की परब्रह्म नारायण ज्याला म्हणतात, परमात्मा ज्याला म्हणतात, तो तुझ्या हृदयात जीवात्म्याच्या स्वरूपात आता इथं प्रगट. आता इथं काय प्रगट आहे. वास्तविक ते स्वरूप व्यापक आहे का नाही. पण अंतःकरणात इथं आता विशेष रूपानं प्रगट झालं. आता इथं काय विशेष रूपानं प्रगट झालंय आपल्या अंतःकरणामध्ये तो जीवात्मा म्हणजे ते ब्रह्म इथं आता नांद. आता तो जीवात्मा तोच ब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे, तेच आपण आहे का नाही. पण आपण आपलं स्वरूप असं लक्षात घेतलं तर, नाही लक्षात घेतलं तर मग तो जीव, मग तो दीन झालेला दुबळा दुःख भोगणारा असा होतो. वास्तविक आता तो त्याचं स्वरूप तसं आहे का नाही. तर त्याचं स्वरूप जे ते ज्ञान आहे, ते परमात्मा आहे असं लक्षात घे. असं म्हणतात की ज्याच्या अधिष्ठानामुळे मन बुद्धी प्राण इंद्रिय या सगळ्याला चालना मिळते. त्याच्यामुळे सगळ्याचं काय अधिष्ठान आहे आणि सगळे व्यवहार करतात तो त्याच्यामुळे. त्याच्यावर सगळ्याचे काय होतात व्यवहार होते. म्हणून हे मनाला प्राणाला त्याला काय स्वतंत्रता आहे नाही. ते काय स्वतंत्र आहेत का नाही. याच्या शक्तीवर याच्या अधिष्ठानावर त्याचा व्यवहार चालतो. मग असा हा परमात्मा इथं प्रगट आहे. नारायणाच्या त्या ज्ञान तेजाने डोळ्यानं रूप बघणे घडते. शिवा नारायणाच्या आनंद रूप गोडीने रस विषयाला चाकण्याची जाणते. कान हे नारायणाच्या एकांतिक स्वरूपाचे शब्द शब्दार्थ ज्ञानाने ज्ञान संपन्न होतात. हे सगळं जे पाची ज्ञान इंद्रिय ती ज्ञान इंद्रिय कोणाच्या आश्रयानं कार्य करतात? त्याच्यात अधिष्ठान.
चाले शरीर कोणाचे कोणाचे सत्ते कोण बोलविते हरिविन हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण. सगळा कोण करतो? देवच करतो. तो नारायणच करतो. श्वास कोण चालवितो? देवच. आहे का? तुझिया सत्ते वेदाशी चाले बोलवी बोलत तुझिया बळे सूर्याशी चाले ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धंदे. असा तो परमात्मा, त्याची सत्ता आहे. सगळी कोणाची सत्ता आहे? परमात्म्याची सत्ता धन्याची की जी तो धनी एक त्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेनं चाललं. श्वास कोणाच्या सत्तेने चाललाय? देवाच्या सत्तेने चाललाय. कोण चालवायला दुसरं? मीटर मीटर पैसे किसे भरतात त्याची? नाही ना. पैसे कमाय चलविती आपली का बाप चलवितो? कोण चलवितो? नाही. देव चालला. तो देव लक्षात आला पाहिजे. त्याने श्वास आत घेतला, त्याने जर ठरवलं नाही बाहेरच सोडायचं, नाहीच जाऊ द्यायचं बाहेर, नाही तर बाहेरचा नाहीच आत येऊ द्या. कोणाच्या हातातील कोणाच्या सत्तेत आहे? परमात्म्याच्या सत्तेत. म्हणून श्वास सारखा चालू आहे का नाही? सारखा चालू. कधी बंद पडला का? नाही. 4-2 मिनिट नाही. काही आडी अडचण आली काही हे चालविणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, ते स्वरूप पाहिलं पाहिजे, ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की नारायणाच्या समष्टी अहंकाराने जीवाला अहंभाव आहे आणि नारायणामुळे मनात मनन करण्याची योग्यता व मनाचा विषय नारायणामुळे चित्तात चिंतन करण्याची योग्यता, त्या चिंतनाचा विषय नारायणाच्या ब्रह्मरूप ज्ञानाने बुद्धी ज्ञानाची योग्यता ज्ञानाचा विषय आहे. मग चित्त चिंतन करतो, मनन करतो, आहे का नाही? बुद्धी विचार करते, निश्चय करते, संस्कार कोणी सगळ्याच अधिष्ठान कोणी? आणि मग असा असणारा परमात्मा की त्या नारायणाच्या ब्रह्मरूप ज्ञानाने बुद्धी ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. बुद्धिनिश्चयी आत्मज्ञान आत्मरूप व्हावी आपण. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवाचे. या बुद्धीत त्या नारायण परमात्म्याचा बुद्धीत विचार केलाय त्या नारायण परमात्म्यामुळे त्या परमात्म्याचं स्वरूप बुद्धी विचारानं त्या विवेकानं त्या परमात्म्याचं स्वरूप लक्षात येत. आणि म्हणून ज्ञानाची योग्यता ज्ञानाचा विषय बुद्धीच्या ठिकाणी होतो. त्या नारायणाच्या अधिष्ठानत्वामुळे जड देहाला चेतनत्व आहे. या योगाने वागेंद्रियाला मृदू कठीण स्पर्श करतो. त्याच्या क्रियाशक्तीने पायात चालण्याची शक्ती. सगळे इंद्रिया सगळ्याला काय त्याच्याच शक्तीलाही सगळे व्यवहार त्याच्याच शक्तीने व्यवहार करते. म्हणून तेने जड देह सचेतन, तेने चिकळे मृदू कठीण, तेनेची चरणाच्या ठाई गमन करी कर ग्रहण त्याची सत्ता. त्याचेनी प्राण परिचरती, त्याचेनी निमिषोन्मेष स्फूर्ती, त्याच्या आनंद लेश स्थिती आनंद उपस्थिती भोगिती प्राणी. एवं चाळकू तो जो त्रिजगती, जो स्वानंदी नांदी हृदय स्थिती, त्या ते नारायण म्हणती, तोची निश्चिती परमात्मा. मग प्राण ज्याच्या सत्तेने चलते, आहे का नाही? इंद्रिय ज्याच्या सत्तेने काम करते, असा असणारा तो नारायण, तो परमात्मा, तो नारायण. आणि तो इथं आता साक्षी द्रष्टा आहे आणि ते आपण आहे. ते कोण आहेत? मग आपण कोण आहे? माणूस आहेत का? नाही. कोण आहे मग? लक्ष्मण नाही. नावाचा आहे का गावाचा आहे का जातीचा आहे? ओळखू आला ना? हो. का गावाचा आहे? नाही.
कुठून आला, कुठाला आहे का, तोच आहे सर्व, तोच आहे. तोच आहे, एक आहे, व्यापक आहे. तो वासुदेव तत्व. तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागी असंता. आहे का? मग सगळ्याला काय की आपल्याला संत शिकवतात म्हणून आपलं स्वरूप असं, आपलं स्वरूप लक्षात घेऊन त्या स्वरूपावर निश्चय करावा. असा दृढ निश्चय झाला की ते पुन्हा कुठं एकदा कळालं की पुन्हा ते काय विसरत असतं का, ही गोष्ट विसरण्याची नाही नसते. कारण हे आपलं नित्य स्वरूप सतत आहे. याचा विचार आपण रोज या चिंतनातून केला पाहिजे. रोज चिंतनातून केलं, लक्षात धरलं तर त्याच्यासारखा आनंद नाही, त्याच्यासारखं दुसरं काही आवडायचं नाही. आवडायचा विषय दुसरा नाही, तोच. आवड कोणाची, त्याचीच. आणि आवडत कोण, तोच. अशा प्रकारचे लक्षात आलं पाहिजे नीटनीटकं. म्हणून महाराज रामकृष्ण हरी महाराज. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेके हरिखे जन. आत्मलाभासारखे गोमटे काहीच नव्हे. असं आत्मस्वरूपासारखं काय सुंदर आहे, काय आनंद रूप अशी वस्तू आहे. हीच एक वस्तू आहे, ते आपल्याहून वेगळी नाही. हे लक्षात आल्यावर काय आनंद आहे जीवनातला, हा खरा आनंद आहे. आपण कशाच्या बी नादी लागतो, कशाला आनंद म्हणतो, कशात बी उदो उदो करायची सवय लागली आणि मग ते आनंद जातो, मग रडायची बी सवय, हसायची बी सवय. इथं हसणं नाही, रडणं नाही, तटस्थ राहणं, आनंदात अशा प्रकारचं लक्षात घेतलं पाहिजे. तिथं जाणणे जाणू जासी, ते जाणावे तोची नेनशी, तिथं ज्ञातेपणे ज्ञानाशी, स्वरूपाशी रेगू नाही. जाणीव आणि नेणीव हे सांडोनी सर्व भाव, जे उपजे सद्भाव ते ब्रह्म स्वयमेव पाविजे. असा जो त्रिलोक्यात सर्व संचालक आहे, तो स्वानंदाने सर्वांच्या हृदयात नांदतो, त्याला नारायण म्हणतात. आणि तोच निश्चित परमात्मा आहे. ज्याच्या सत्तेने मन बुद्धी प्राण इंद्रिय व्यवहार करतात, तो त्या उपाधीच्या अधीन आहे असे तू कदाचित म्हणशील, पण ते कल्पांती केव्हाही घडणे शक्य नाही. तो उपाधीच्या अधीन नाही, तो उपाधीहून वेगळा आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, म्हणून काहीच संसार तुम्हा नाही. तो संसार तुमच्या ठिकाणी नाही, तुम्ही ह्या उपाधीहून वेगळे आहेत असं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की हे राजा, की त्या नारायणाला शहाणपणाच्या अभिमानाने जाणू जाशील, तर ज्याला जाणावायचे तो करणारच नाही. उगाच शहाणपणाचा अभिमान घेऊन पाहशील, शब्द ज्ञानाने नाही जमत, आहे का नाही? नाही जमत. त्याला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान होय. म्हणून संत संगती इथं विशेष, संत संगतीनच हे होतात. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, तुझबा नानी कंटाळा. सर्वानाचे विषय वैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. अशा प्रकारचं महाराज सांगतात. म्हणून की अशा प्रकारचं जाणतेपणाने ज्ञानाला प्रवेश मिळत नाही. नारायण स्वरूपात जाणतेपणाने तर ज्ञेय अज्ञेय हे सर्व भाव टाकून जेव्हा सात्विक भाव निर्माण होतो, तेव्हा ब्रह्म आपोआपच प्राप्त होते. ज्ञेय म्हणजे जाणणार, आहे का नाही? अज्ञेय म्हणजे ज्याला जाणणे पण कळत नाही, जाणणे पण नाही त्याच्या ठिकाणी, जाणीव नाही, पण याच्या पलीकडे जाऊन भाव निर्माण व्हावा.
त्याच्याविषयी काय निर्माण होतो? भाव. भाव, प्रेम आणि संत संगतीच होत असतो बरं का. हो. याला विशेष म्हणजे संत संगती अत्यंत महत्वाची. हम्म. संत जे आपल्याला भगवंताचं स्वरूप शिकवतात त्याच्यात प्रेम असतं. हम्म. काय असतं? प्रेम. कळवाळा असतो, प्रेम असतो. त्या भगवंताविषयी, त्या परमात्म्याविषयी आपल्याला कळवळीनं ते सांगतात. हम्म. आणि म्हणून ते त्याचा जो कळवाळा आहे, ते कळवाळा म्हणजे ते प्रेम आहे त्याच्याविषयी. हम्म. आणि ते प्रेम आपल्या हृदयात प्रगट झालं, हृदयी प्रगटे राम. की प्रगट झालं एकदा प्रेम, की तो भाव असा होतो की त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आवडतच नाही. त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणून अशा प्रेमानं तो आकारला पाहिजे. कशानं? प्रेमान. नुसता अहंकार घेऊन शहाणपणाचा तसं बी नाही जमत बरं का. तसं नाही जमत. मला लय कळालं, मी आता काय साधा राहिलो का, असं काही नाही. असं प्रेम असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? प्रेम. प्रेम त्याच्यात लवून गेलं पाहिजे हम्म. परमात्म्याच्या सोबत. कोणत्याही प्रकारचा अहंकार, जाणतेपणाचा अहंकार ठेवायचा नाही. तसं नेमतेपणा बी राहत नसतो. आणि म्हणून त्या परमात्म्याविषयी आवड निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. हेच खरं महत्वाचं. ते संत संगतीतून होत असत. झालेली सेवा या ठिकाणी वेळ झालेला आहे म्हणून पूर्ण विराम देऊ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. आता विश्वात देवे गेले वागितले तो श्रावे, तो सोनी मज जावे सारे नामे. जे कळाचे व्यंकटी सांडो, दया सत्कर्म गती वाढो. भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते दिन जावो. विश्व धर्म सूर्य पाहो, जो जेवांचे होते राहो. प्राणी घरात वर्षाचा सकळ मंडळी, ईश्वर निशांती मागे आली. अनावर्त मंडळी होता चिंतामणी लाभो. शिवाजी